आदित्य आपल्या प्लॅनवर काम करत होता. त्याने अनन्याला कॉल केला. अनन्या, मला तुझ्याशी तातडीने बोलायचं आहे, तो म्हणाला. माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये, मला तुझ्याशी बोलायचं नाही, ती संतापाने म्हणाली. तुझ्या भूतकाळाच्या पुराव्यांनी मी समृद्धला विश्वासघात करताना पाहिला आहे. तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आदित्यने तिला धमकावत म्हटलं. अनन्या घाबरली. तिने लगेच गायत्रीला फोन करून सर्व सांगितलं. आई, आदित्य मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय, ती रडत म्हणाली. आता पुढे गायत्रीने आदित्यला एका सार्वजनिक ठिकाणी भेटायला बोलावलं. आदित्य, तुझं सत्य माझ्या हाती आलंय. तुझा भूतकाळ, तुझ्या फसवणुकीचे पुरावे आता माझ्याकडे आहेत. तू जर थांबला नाहीस तर मी पोलिसात जाईन, गायत्री ठामपणे म्हणाली. आदित्यच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसला, पण तो सावरून म्हणाला. माझं सत्य माहीत करून तू काय करू शकशील? मी माझ्या मुलाच्या आयुष्याचं रक्षण करेन, गायत्रीने उत्तर दिलं. गायत्रीने समृद्धला बोलावलं आणि त्याला आदित्यच्या भूतकाळाबद्दल माहिती दिली. तुझ्या संशयाचं कारण हा आदित्य आहे. तो मुद्दाम तुझ्या आयुष्यात गोंधळ निर्माण करत होता, गायत्रीने समृद्धला सांगितलं. समृद्धचा गोंधळ निवळला, पण त्याला स्वतःची चूक जाणवली. मी अनन्याला किती वाईट वागणूक दिली. आता मी तिचा विश्वास परत कसा मिळवू? त्याच्या मनात विचार चालू झाले. रात्री उशिरा समृद्ध आपल्या खोलीत विचारमग्न बसला होता. त्याच्या समोर अनन्याचे फोटो आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या आठवणी उभ्या होत्या. त्याला तिच्या डोळ्यातील दुःख आणि निराशा आठवत होती. मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. ती मला सगळं सांगायचा प्रयत्न करत होती, पण मी माझ्या अडाण्यासारख्या वागणुकीमुळे तिच्या शब्दांवर शंका घेतली. त्याने स्वतःला दोष दिला. त्याने अनन्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण ती कॉल उचलत नव्हती. अखेर त्याने तिला एक टेक्स्ट पाठवला. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी खूप मोठी चूक केली. मला तुझा विश्वास परत मिळवायचा आहे. दुसऱ्या बाजूला अनन्या दुसऱ्या खोलीत शांत बसली होती. तिच्या मनात अजूनही समृद्धच्या शब्दांचा भडका होत होता. तिने समृद्धचा टेक्स्ट पाहिला, पण प्रतिसाद देण्याऐवजी तिने फोन बाजूला ठेवला. तिच्या मनात संताप आणि दुःख एकत्र होतं. तो अचानक कसा बदलला? जेव्हा मला त्याच्या विश्वासाची गरज होती तेव्हा त्याने मला खोटं ठरवलं. आता तो कसा माझ्या प्रेमाला सिद्ध करू शकतो? तिच्या मनात प्रश्न होते. गायत्रीने अनन्याशी बोलायचं ठरवलं. ती अनन्याच्या खोलीत आली. अनन्या, मला माहित आहे की तुला खूप त्रास झालाय, पण तुझ्या आणि समृद्धच्या नात्याला एक संधी देणं गरजेचं आहे, गायत्री म्हणाली. आई, मी खूप प्रयत्न केला, पण समृद्धने मला सतत संशयाने पाहिलं. माझ्या शब्दांना किंमत दिली नाही, अनन्या म्हणाली. समृद्धने चूक केली आहे, पण त्याला त्याची चूक कळाली आहे. कधी कधी नातं टिकवण्यासाठी क्षमा करावी लागते, गायत्रीने तिला समजावलं. दुसऱ्या दिवशी समृद्धने स्वतःहून अनन्याशी बोलायचं ठरवलं. सकाळी उठून तिच्याशी बोलावं तर ती सकाळीच ऑफिसला निघून गेली होती. शेवटी तो तिच्या ऑफिसच्या बाहेर गेला आणि तिची वाट पाहत उभा राहिला. अनन्या ऑफिसमधून बाहेर आली तेव्हा समृद्ध तिच्या समोर उभा राहिला. अनन्या, मला फक्त 5 मिनिटं दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तो म्हणाला. समृद्ध, आता बोलून काहीच उपयोग नाही. तुझ्या शब्दांनी मला खूप दुःख दिलं आहे, ती म्हणाली. मला माहित आहे, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी माझ्या चुकांची किंमत मोजायला तयार आहे. फक्त मला एक संधी दे, त्याने नम्रतेने सांगितलं. संधी? ती तर मी आधीच तुला दिली होती, पण तू तिचा गैरफायदा घेतलास, ती म्हणाली आणि रागाने तिथून निघून गेली. त्याच वेळी आदित्यने समृद्धला पुन्हा दुखवायचं ठरवलं. त्याने समृद्धच्या कंपनीत असलेल्या एका भागधारकाला भेटून कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबद्दल चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. समृद्धची कंपनी अडचणीत आहे. जर तुम्ही आता पैसे काढले नाहीत तर तुम्हाला मोठं नुकसान होईल, तो खोटं बोलला. भागधारक चिंतित झाला आणि त्याने लगेच समृद्धला कॉल केला. समृद्ध, या अफवा काय आहेत? आम्हाला तुझ्याकडून स्पष्टीकरण हवं आहे, त्याने विचारलं. समृद्धला परिस्थितीचं गांभीर्य समजलं. त्याने गायत्रीला फोन करून आदित्यच्या डावांविषयी सांगितलं. आई, त्याला थांबवलं नाही तर तो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल, समृद्ध म्हणाला. दिवसाचा शेवट होण्याआधी
अनन्या शांतपणे विचार करत होती. गायत्रीचे शब्द तिच्या मनात गुंजत होते. समृद्ध खरोखर बदलण्याचा प्रयत्न करत आहे का? मी त्याला अजून एक संधी द्यावी का? तिच्या मनात विचार सुरू होते. रात्री उशिरा तिने समृद्धला टेक्स्ट केला. समृद्ध, मला तुझं सत्य समजून घ्यायचं आहे. उद्या बाहेर भेटूया. ती म्हणाली, हो अनन्या, मी वाट पाहीन. समृद्धने आशेने उत्तर दिलं. समृद्धने अनन्याशी बोलण्यासाठी घराऐवजी एक शांत जागा निवडली होती. समुद्र किनाऱ्यावरचं एक हॉटेल. तो ठरलेल्या वेळी पोहोचला, पण अनन्या अजून आली नव्हती. त्याचा जीव घाबरला होता. ती खरंच येईल का, की मी तिच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलोय? तो मनाशी विचार करत होता. जागेवर पोहोचल्यावर त्याने टेबल सजवला. एका कोपऱ्यात शांतपणे बसत त्याने काही फुलं आणि अनन्याला आवडणाऱ्या गोष्टी ठेवल्या. तिने तिच्या खोलीतून बाहेर पडण्याआधी आरशासमोर उभी राहून स्वतःशी संवाद केला. मी का जावं? त्याने माझा अपमान केला आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही. पण आई म्हणतात प्रत्येक नात्याला दुसरी संधी मिळायला हवी. मी काय करू? अखेरीस तिने निर्णय घेतला. ती तिथे जाणार होती, पण स्पष्ट सांगणार की ती त्याच्यामुळे किती दुखावली आहे. अनन्या हॉटेलमध्ये पोहोचली. समृद्ध तिला पाहून तातडीनं उठला. अनन्या, मला वाटलंच तू येशील, तो म्हणाला. मी फक्त तुझं ऐकण्यासाठी आले. समृद्ध, याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलंय, ती स्पष्टपणे म्हणाली. तेवढ्यात एक वेटर दोघांना पाणी आणि अनन्याचा आवडता ड्रिंक घेऊन आला. मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केली. समृद्धने सुरुवात केली. हे फक्त तुझ्या शब्दांनी नाही तर तुझ्या वागणुकीनं सिद्ध करायला हवं, ती म्हणाली. गप्पा सुरू असतानाच समृद्धने तिच्याकडे आदित्यविषयी मिळालेली माहिती मांडली. आदित्य तुझ्या आयुष्यात गोंधळ निर्माण करतोय हे मला उशिरा कळलं. त्याने मुद्दाम माझ्या डोक्यात संशय भरला. तो म्हणाला, मला माहित होतं की आदित्य विश्वासघात करू शकतो, पण मला धक्का तुझ्या वागण्याचा बसला, ती म्हणाली. मी तुझ्यावर पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. मला फक्त एक संधी हवी आहे, समृद्धने नम्रतेने सांगितलं. तेवढ्यात हॉटेलच्या बाहेर आदित्य पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याने हॉटेल स्टाफशी काहीतरी वाद घालून आत जाण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्लॅनमध्ये गोंधळ निर्माण करणारे समृद्ध आणि अनन्या आता मला थांबवू शकत नाही, त्याने स्वतःशी पुटपुटत आत प्रवेश केला. गायत्रीने आदित्यचा मागोवा घेतल्यामुळे तीही तिथे पोहोचली. हॉटेलच्या रिसेप्शनवर तिने आदित्यला आत जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सूचना दिल्या. मी हे ठरवलंय की हा खेळ आज इथेच संपणार, गायत्रीने ठामपणे म्हटलं. आदित्यने समृद्ध आणि अनन्याला एका टेबलावर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणाचं हसू होतं. तुम्ही दोघांनी माझ्या प्लॅनला उधळून लावलं, पण माझ्याकडे अजूनही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे, तो मोठ्याने ओरडला. त्याच वेळी गायत्री आणि सुरक्षा रक्षक आदित्यला थांबवण्यासाठी पुढे आले. गायत्री ठामपणे म्हणाली, तुझं सत्य बाहेर आलंय. तुझ्या भूतकाळाचे पुरावे पोलिसांकडे आहेत. आता तू काहीही केलं तरी तुला थांबवता येणार नाही. आणि आदित्यला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आता समृद्ध आणि अनन्याचं मन थोडं हलकं झालं होतं, पण त्यांचा प्रवास अजून संपलेला नव्हता. त्यांच्यातला ताण कमी झाला असला तरी अनन्या अजूनही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. सकाळचा शांत क्षण. अनन्या तिच्या बाल्कनीत उभी होती. तिच्या आवडत्या कॉफीचा कप हातात होता. थंड वाऱ्याची झुळूक तिच्या केसांशी खेळत होती, पण तिचं मन मात्र विचारांनी गोंधळलेलं होतं. कालचा दिवस तिच्यासाठी एक वळण घेऊन गेला होता. आदित्यचं सत्य समोर आल्यावरही तिच्या मनातील ताण शांत होत नव्हता. समृद्ध खरंच बदलला असेल का? मी त्याला पुन्हा एक संधी द्यावी का? तिच्या मनातले विचार थांबत नव्हते. दुसऱ्या बाजूला समृद्धही त्याच्या ऑफिसमध्ये शांतपणे बसला होता. त्याच्या समोर कागदपत्रांचा ढीग होता, पण त्याचं लक्ष कामाकडे नव्हतं. त्याला सतत अनन्याचं हसलेलं, रुसलेलं आणि दुखावलेलं रूप डोळ्यांसमोर दिसत होतं. ती माझ्यावर विश्वास ठेवेल का? मी तिला पुन्हा विश्वास देऊ शकेन का? तो स्वतःला विचारत होता. त्यानं आपल्या सेक्रेटरीला बोलावून एक योजना आखली. त्याला अनन्याला एक खास गिफ्ट द्यायचं होतं. असं गिफ्ट जे तिच्या मनात पुन्हा त्याच्यासाठी मृदू भावना जागवेल.
अनन्या घरी येताच गायत्री तिच्या खोलीत आली. अनन्या, तू शांत झालीस का आता? गायत्रीने विचारलं. आई, शांतता तर आहे, पण समाधान नाही. मी त्याला माफ करावं की नाही हा विचार माझ्या मनात सतत फिरतोय. अनन्या म्हणाली. समृद्ध एक चांगला माणूस आहे. हो, त्याच्याकडून चूक झाली आहे, पण त्याने ती स्वीकारली आहे. कधी कधी प्रेम टिकवण्यासाठी क्षमा करावी लागते. गायत्रीने प्रेमाने सांगितलं. आई, मी त्याला अजून एक संधी देईन, पण ते सिद्ध करण्यासाठी त्याला वेळ आणि क्षम द्यावे लागतील. अनन्या ठामपणे म्हणाली. दुपार झाली होती. अनन्या तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती. तेव्हा तिच्या टेबलावर एक छोटी भेट आली. एक सुंदर पांढऱ्या गुलाबांचा गुच्छ आणि त्यासोबत एक लहानसं पत्र. अनन्याने उत्सुकतेने पत्र उघडलं. अनन्या, तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने माझं आयुष्य उजळतं. मला पुन्हा तुझं हसू पाहायचंय. मी वाट पाहतोय एका नवीन सुरुवातीसाठी. समृद्ध. अनन्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं, पण तिचं मन अजूनही संभ्रमात होतं. सायंकाळी समृद्धने तिला टेक्स्ट केला. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी एका जागी तुझ्यासाठी काहीतरी खास केलंय. फक्त एकदा येऊन पाहशील का? तो म्हणाला. समृद्ध, मी अजूनही ठरवू शकले नाहीये, पण मी येईन. अनन्याने रिप्लाय केला. समृद्धने एका खास जागी सर्व तयारी केली होती. एका शांत किनाऱ्याजवळ सुंदर सजावट केली होती. दिव्यांच्या सौम्य प्रकाशात फुलांनी सजवलेलं टेबल आणि समोर शांतपणे लाटांचा आवाज. सगळं काही अगदी स्वप्नवत वाटत होतं. अनन्या तिथे पोहोचली. ती दृश्य पाहून थोडीशी अवाक झाली. हे सगळं तू केलं आहेस? तिने विचारलं. हो अनन्या, मी फक्त एक प्रयत्न करतोय तुला पुन्हा माझ्या आयुष्यात आणण्यासाठी, समृद्ध म्हणाला. ते दोघे टेबलावर बसले. समृद्ध, तू काय इतकं केलं आहेस? मी खूप साधी आहे. मला या सगळ्यांची सवय नाही. तुला असं करण्याची गरज नव्हती, अनन्या म्हणाली. माझ्या चुकांमुळे तुला खूप त्रास झाला आहे अनन्या. मला तुला फक्त सांगायचं नाही तर दाखवायचं आहे की मी खरंच बदललोय. तो उत्तरला. तुझ्या बदलावर विश्वास ठेवायला मला वेळ लागेल समृद्ध, पण मला हे मान्य करावं लागेल की तू प्रयत्न करत आहेस, ती म्हणाली. ते गप्पा मारत असतानाच समृद्धच्या फोनवर कॉल आला. त्याने कॉल घेतल्यावर त्याचा चेहरा तणावला होता. काय झालं? अनन्याने विचारलं. कंपनीत काहीतरी गोंधळ होतोय. आदित्यने आपल्या विरुद्ध आणखी काहीतरी केलंय असं वाटतंय, समृद्ध म्हणाला. समृद्ध आणि अनन्या आदित्यच्या नव्या डावाचा सामना कसा करतील? त्यांच्या नात्याला नवा आकार मिळेल का? गायत्रीचा पुढील निर्णय काय असेल? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.